श्री स्वामी समर्थ। नमस्कार, शीला वॉइस स्टोरीज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। तर आज आपण बघणार आहोत धर्मशास्त्रातील झोपे संबंधीचे 21 नियम। ओले पाय करून झोपू नये। कोरडे पाय करून झोपल्यास लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळतो। पूर्वेकडे डोके करून झोपल्यास विद्या प्राप्त होते व शिक्षणात प्रगती होते। पश्चिमेकडे डोके करून झोपल्यास तीव्र चिंता निर्माण होतात। उत्तरेकडे डोके करून झोपल्यास तोटा होतो, सतत मृत्यू भय असते। दक्षिणेकडे डोके करून झोपल्यास संपत्ती आणि आयुष्य वाढते। देवाचे मंदिर आणि स्मशानभूमी येथे झोपू नये। झोपलेल्या व्यक्तीला अचानक उठवू नये। विद्यार्थी, नोकरदार आणि द्वारपाल जर बराच काळ झोपले असतील तर त्यांना जागे केले पाहिजे। लग्न झोपू नये। धर्मसूत्र: निरोगी शरीर हवे असेल तर ब्रह्ममुहूर्त म्हणजे पहाटे 3:40 ते 4:28 च्या दरम्यान उठले पाहिजे। देवी भागवत: पूर्णपणे अंधार करून खोलीत झोपू नये। पद्मपुराण: सुनसान ओसाड घरात, तुटलेल्या घरात आणि निर्जन घरात एकटे झोपू नये। तुटलेल्या खाटेवर तसेच उष्ट्या तोंडाने झोपू नये। महाभारत: दिवसा कधीही झोपू नका, पण ज्येष्ठ महिन्यात दुपारी 1 तास 48 मिनिटे झोपू शकता। दिवसा झोपल्याने आजार उद्भवतात व आयुष्य कमी होते। सूर्यास्ताच्या वेळी झोपलेला माणूस गरीब आणि असहाय्य होतो। सूर्यास्ताच्या 3 तासानंतर झोपले पाहिजे। डाव्या कुशीवर झोपणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे। यम आणि दृष्ट देवतांचे निवासस्थान दक्षिणेकडे असल्याने त्या दिशेकडे पाय करून झोपू नये। त्यामुळे कानात अशुभ हवा भरते आणि मेंदूमधील रक्ताभिसरण कमी झाल्याने स्मरणशक्ती कमी होते। शिवाय बरेच रोग होऊन मृत्यूचे भय वाढते। हृदयावर हात ठेवून व पायावर पाय ठेवून झोपू नये। पलंगावर बसून खाणे पिणे हे अशुभ आहे। झोपताना वाचन करू नये। असे केल्याने नजरदोष निर्माण होतात। या 21 नियमांचे अनुसरण केल्यामुळे कीर्ती वाढते व निरोगी दीर्घायुष्य लाभते। तर ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक